आपली जमीन भूसंपादन होत असल्यास निर्माण होणारे प्रश्न, पैसे किती मिळणार, नियम कसे आहेत, आणि आपली जमीन ही ग्रामीण भागातील आहे का शहरी भागातील आहे, ती व्यावसायिक आहे का, जमिनीला कसा रेट मिळतो, त्याची तपासणी कशी होते, या सगळ्या बाबी आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. कारण आज भारत सरकारच्या रस्ते आणि वाहतूक विभाग मंडळामार्फत अनेक महामार्ग होत आहेत आणि त्यांचं नेटवर्क हे भारतामध्ये जोडला जात आहे. तर रेडिरेकनर दर कसा असतो आणि हा दर आपल्या तहसील मधील आणि आपल्या गावामधील जमीन बघण्यासाठीची वेबसाईट कोणती आहे? तर मित्रांनो, ती वेबसाईट IGRmaharashtra.gov.in ही आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्या संपूर्ण समस्यांचे निराकरण करण्यात येईल. पण त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून आपल्या मनात पुन्हा जमीन अधिग्रहणाबद्दल काही प्रश्न निर्माण होणार नाहीत. तर मित्रांनो, 2015 मध्ये भारत सरकारने हरित महामार्ग म्हणजे ग्रीनफील्ड हायवे हे धोरण जाहीर केलं आणि त्यानंतर राष्ट्रीय हरित महामार्ग अभियान सुरू झाले आणि त्या माध्यमातून रोजगार निर्मिती, गरिबी कमी करणे आणि दुसरीकडे भूषण आणि जंगलतोड असे सगळे दुष्परिणाम लक्षात घेऊन काही योजना निर्माण केल्या. या मागचा उद्देश ग्रीन कॉरिडॉरची पार्श्वभूमी, हवामान शमन, स्टेट टू स्टेट, ग्रीनफील्ड महामार्ग आणि कार्बनचे उत्सर्जन कमी करण्याच्या हेतूने भारत सरकारने शाश्वत समुदाय, स्वयंसेवी संस्था, खाजगी क्षेत्र, सरकारी संस्था, वन विभाग यांच्या सहभागाने राष्ट्रीय महामार्गालगत कमीत कमी अंतरात अधिक दृष्ट्या प्रगत असलेल्या जिल्ह्यांना जोडण्यासाठी भारतमाला ग्रीनफील्ड महामार्गाची योजना आखली आणि या भारतमाला योजने अंतर्गत महाराष्ट्रात बरेच काही प्रोजेक्ट राबविण्यात आले आहेत. तर मित्रांनो, जमीन संपादन होत असताना सर्वात पहिला टप्पा म्हणजे प्राथमिक सर्वेक्षण आणि यामध्ये सर्वात आधी एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येते आणि ते अधिकारी हे आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे त्यांची नेमणूक करतात आणि उपविभागीय अभियंता अधिकारी हे सर्वप्रथम आवश्यक त्या जमिनीचे सर्वेक्षण करत असतात. मग ही जमीन मोजमाप करून त्या जागेचा सर्वे केला जातो आणि मोजणीनंतर आवश्यक त्या ठिकाणी दगडे लावले जातात आणि दगड चुन्याने रंगविली जातात. त्यामुळे जमीन मालकाला अंदाज येतो की आपली जमीन कुठून जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कोणत्या गटातील किती जमीन घ्यावयाची आहे हे एकदा निश्चित केले जाते. असा प्रस्ताव संबंधित विभाग जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला जातो व जिल्हाधिकारी यांच्याकडून तो संबंधित उपजिल्हाधिकारी यांच्याकडे दिला जातो. मोजणीचे नकाशे, सातबारा व क्षेत्र तपासून झाल्यानंतर भूसंपादन अधिकारी अशा गटाचे क्षेत्रासह यादी, प्राथमिक अधिसूचना या प्रसिद्ध करतात. मग ही प्रसिद्धी स्थानिक वर्तमानपत्रे व प्रसिद्ध राज्य पत्रकामध्ये छापून दिली जाते. तसेच अधिसूचनेची जाहीर नोटीस गावाच्या चावडीवर प्रसिद्ध केली जाते आणि याच बरोबर कलम 4(1) सर्व हित संबंधी व्यक्तींना दिली जाते व या नोटीसमध्ये सर्वसाधारणपणे 1 महिन्याच्या आत याबाबत कोणाला काही आक्षेप असल्यास, काही हरकत असल्यास या समस्या लेखी किंवा तोंडी मांडण्याची संधी दिली जाते. तसेच प्रत्यक्ष जमिनीमध्ये जी बांधकामे केलेली असतात, घर किंवा विहिरी दाखवलेल्या असतात, त्याचा उल्लेख मोजणी नकाशात आला नाही तर विहिरी किंवा घराचे पैसे मिळत नाहीत व मागून तक्रार करावी लागते. त्याचप्रमाणे सर्व फळझाडांच्या नोंदी मोजणी नकाशामध्ये आले आहेत किंवा नाही यावर त्यांच्या किमती निश्चित करण्याची जी बाब आहे ती अवलंबून असते. तर मित्रांनो, आपल्या शेतातून रस्ता जात असेल तर त्या जमिनीनुसार राज्यातील रेडिरेकनर दरानुसार मोबदला मिळतो. त्यामुळे तुमची जमीन नेमकी कोणत्या प्रकारची आहे, जिरायती, बागायती, औद्योगिक, बिगर शेती असे वर्गीकरण त्यामध्ये करण्यात येते. जिरायती बागायती शेत जमिनीची तुमच्या गावातील रेडिरेकनर दरानुसार 5 पट मोबदला दिला जातो. तर औद्योगिक बिगर शेतीसाठी रेडिरेकनर दरानुसार तो 12 पट मोबदला दिला जातो. जर या मार्गातून एखाद्याचं घर जात असेल तर त्याला वाटाघाटीद्वारे घराचे मूल्य, पर्यायी जागा व मोबदला दिला जातो. म्हणून तुमची जमीन जिरायती, बागायती, बिगर शेती असल्यास तुमच्या गावातील रेडिरेकनर दर पाहण्यासाठी जी लिंक आहे त्या लिंकला पण शासनाच्या लिंकद्वारे क्लिक केल्यानंतर आपल्याला हे दर बघता येतात. तसेच स्थावर मालमत्तेचा किंवा कोणत्याही जमिनीचा सरकारी दर हा सर्व राज्य सरकारे ठरवतात. वेगवेगळ्या राज्यात त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. महसूल विभागाने रेडिरेकनर दर ऑनलाईन पाहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे, पण बहुतेक लोकांना त्याबद्दल काहीच माहिती नसते. त्यामुळे जमीन खरेदी विक्री करताना त्यांना फसवेगिरीलाही सामोरे जावं लागतं.
तर मित्रांनो, राज्य सरकारने निश्चित केलेल्या स्थावर मालमत्तेचे किमान मूल्य म्हणजे रेडिरेकनर दर आहे. त्यानुसार सरकारला मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरावे लागते. मुद्रांक शुल्क याची गणना रेडिरेकनर दर किंवा व्यवहाराच्या वास्तविक मूल्यावर यापैकी जे जास्त असेल त्यावर केली जाते. ही मालमत्ता निवासी किंवा व्यावसायिक असू शकते. यावर मालमत्तेचे योग्य मूल्यमापन सुनिश्चित करण्यासाठी सर्व राज्य सरकारे वार्षिक रेडिरेकनर दर प्रकाशित करतात. त्यानुसार शहर आणि परिसरानुसार हे दर बदलत असतात. आता याचे एक उदाहरण बघूया. समजा एखाद्या परिसरात मालमत्ता खरेदी करण्यासाठी रेडिरेकनर दर हा 5,000 रुपये प्रति चौरस फूट निश्चित केला आहे आणि त्या मालमत्तेचे बाजार मूल्य 6,000 रुपये प्रति चौरस फूट आहे. तर मालमत्ता खरेदी करणाऱ्याला 6,000 रुपये मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क हा भरावा लागेल. कोणताही व्यक्ती कोणत्याही क्षेत्राचा रेडिरेकनर दर हा पाहू शकतो. त्याची लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.